नमस्कार. रुद्रा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. गावरान पद्धतीने भरलं वांग कसं तयार करायचं ते पाहूया. त्यासाठी मी अर्धा चमचा मीठ घेतला आहे, 3 कवळी कारली घेतली आहेत आणि 1 लिंबू घेतला आहे. आता आपले हे कारले कट करायचे आहेत. या पद्धतीने सगळे गोल गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण त्यामधले बिया काढून टाकणार आहोत. आता एका प्लेटमध्ये आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर लिंबू कट करायचा आहे आणि त्यामधलेही बिया काढून घ्यायच्या आहेत. प्रथमतः कारल्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळ्या फुडीला मीठ लागले पाहिजे असं लावायचं आहे. त्यानंतर आपण लिंबू पिळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने केले तर कारले तुम्हाला कडू लागणार नाही. त्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद. तीही पुन्हा कारल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आता आपल्या कारल्याला पाणी सुटेल. त्यानंतर आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरे, शेंगदाणे आणि मिरची आणि खोबरे घेतले आहे. शेंगदाणे घेताना भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्यावर पुरणाची चाळणी किंवा तुमच्याकडे चाळणी असेल त्या चाळणीमध्ये आपण हे कारल्याचे काप त्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण हे वाफळून घेणार आहोत. 5-6 मिनिटे हे वाफळून झाले की काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण हे ठेचा बनवला आहे. यामध्ये टाकणार आहेत गरम मसाला, किचन किंग मसाला आणि लाल तिखट घेणार आहोत. गरम मसाला मी घरगुती तयार करते. या पद्धतीने सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. हे मसाले चवीनुसार मीठ टाकायचे आहे, कारण आपण कारल्यामध्ये पहिलेही टाकले होते. आता थोडेसे पाणी टाकून किंवा तेल टाकून सुद्धा मिक्स करू शकता. पाणी टाकल्याने आपण कारल्याच्या कापमध्ये भरायला सोपे जाईल. यानंतर कारलेही वाफळले आहेत. या पद्धतीने चाकूने चेक करून बघायचं आहे. हे पुन्हा आता हे चांगल्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि पिळायचे आहे. या पद्धतीने पिळून काढायचे आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आपण त्यामध्ये भरणार आहोत. या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे. पाणी टाकल्यामुळे हे बघा सहजता आपल्याला मसाला भरता येत आहे. या पद्धतीने सगळ्या कापमध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत. तव्यावरती तेल टाकून त्यावरती सर्व काप आपण ठेवणार आहोत. आलटून पालटून दोन्ही बाजूला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे.
दुसरी बाजू पलटली की त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित फ्राय झाले आहे. आता यावर आपण पुन्हा झाकण ठेवूया. 2-3 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर या पद्धतीने भरली कारली तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.